सौ चंद्रकलाताई प्रभू अप्पा अल्लमखाने जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून साम्राज्य उभं करता येतं याचं चालतं बोलतं उदाहरण। एकेकाळी त्या घरोघरी जाऊन दूध दही विकायच्या। रोज कमावणं आणि रोज खाणं हा त्यांचा नित्यनेम। पण त्या थकल्या नाहीत। दूध विक्री हा त्यांचा पिढीजात व्यवसाय। कौटुंबिक वारशातून मिळालेल्या 2 म्हशींपासून त्यांच्या जीवन प्रवासाची सुरुवात झाली। सरस वायली निघाल्यानं केली 2 म्हशी आल्या आमच्या शेला। पण मी 2 डबे दूध घेत होते बाहेरचं, त्यात थोडं म्हशीचं उरत होतं, दही लावत होते, गल्लोगल्लीला जात होते, पुन्हा गवऱ्या घेऊन जायचं, राग घेऊन जायची, पुन्हा दूध घेऊन जायची सकाळी एकदा। तर त्यांचे पती प्रभू अप्पा अल्लमखाने हे कडबा आणणं, त्याची विक्री करणं आदी जबाबदारी सांभाळायचे। हे नी जायचं सायकलीवर, कडब्याच्या गाड्या आणायच्या, तिथं सगळ्याला चहा पाणी करायचं मी तेवढ्या गरिबीतूनच। पुन्हा ते वडराचे लोक यायचे, कडबे घेऊन जायचे बैलाला, सगळं थोडं थोडं आणून संसार केला। त्यांचे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी हळूहळू ग्राहकांचा विश्वास संपादन केला। त्यांचा व्यवसाय मोठा होत गेला। 10 वर्ष घरोघरी दूध विकल्यानंतर 1985 मध्ये त्यांनी प्रभू दूध डेअरीची छोटीशी टपरी सुरू केली। तीच टपरी आज नांदेडमधील नामांकित प्रतिष्ठान बनलंय। आज त्यांची 3री पिढी हाच व्यवसाय करते। आता ते केवळ दूध दहीच नाही तर सर्व दुग्धजन्य पदार्थांसह मिठाई आणि नमकीनचीही विक्री करतात। 50 वर्षांपूर्वी 2 म्हशींपासून व्यवसाय सुरू करणाऱ्या चंद्रकलाताईंकडे आज तब्बल 50 म्हशी आहेत। अर्धापूर तालुक्यातील लहान येथे त्यांनी म्हशींचा विशाल फार्म उभा केलाय। आज 78 वर्षांच्या असूनही चंद्रकलाताई विश्रांती घेण्यास तयार नाहीत। फार्मवर जाऊन म्हशींची काळजी घेणं, दुधाचं दही लावणं, शेणाच्या गोवऱ्या थापणं, दुकानात बसून विक्री करणं ही त्यांची दिनचर्या अजूनही सुरूच आहे। त्यांचं यश मोठं आहे हे त्यांच्या आयुष्यभराच्या परिश्रमाची परिणिती आहे आणि त्याचा सार्थ अभिमान त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतो। मी गवऱ्या ऐकून एवढं लेकरांना पोसले, एवढं मोठं वैभव केले ह्या जगामध्ये। नांदेडची प्रभू डेअरी म्हणलं तर मशहूर आहे आमची। मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर यश दूर नसतं, हेच चंद्रकलाताई अल्लमखाने यांच्या प्रेरणादायी प्रवासातून अधोरेखित होतं। त्यांचं अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते